हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. मी ज्योत्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज कोणता वार आहे? आज आहे शुक्रवार. लक्षात राहत नाही आता. असो तर आज शुक्रवार आहे आणि मी बघा छान अशी साडी घातली आज. तुम्हाला दिसते का? मी दाखवते थांबा. साडी घातली मी आज. सगळी कामं जी आहेत ती सगळी कामं आज माझी झालेली आहेत आणि 11 वाजता आहेत आता. आणि 11 वाजेच्या आतच आज माझे कपडे भांडे स्वयंपाक सगळं झालेलं आहे. मिस्टरांचं जेवणसुद्धा झालं आहे. आणि आज मी दुधीची भाजी केली होती. जो दुधी भोपळा असतो ना त्याचे नेहमी पराठे वगैरे करतात, पण मी भाजी बनवते. तर आज दुधीची भाजी केली होती आणि जरा अशी पातळ केली नव्हती, जरा घट्टच अशी केलेली होती. पूजा वगैरे सगळं झालेलं आहे. तर साडी घालण्याचं कारण असं आहे, की आज ना जेवायला सांगितलेलं आहे. सवाष्ण जेवण जे असतात आषाढ महिन्यात, तर माझ्या मैत्रिणीकडे आहे, तर तिनं जेवायला सांगितलं आहे. तर तिथं जायचं आहे म्हणून आज छान अशी साडी वगैरे घातली आहे. ती दरवर्षी नेहमी असं सांगत असते, आषाढमध्ये त्यांच्याकडं सुवासिनी जेवू घालतात. तर मागच्या वर्षी पण गेली होती, पण त्यावेळेला मी ड्रेस वगैरे असं साधंच गेली होती. तर यावेळेला मी साडी घातली. म्हटलं काहीतरी चेंज हवा आणि सवाष्ण म्हणून जातोय तर साडी घालावी, म्हणून मग मी आज साडी घातलेली. तयारी वगैरे झाली आणि कामं पण झालीत. तर म्हटलं चला साडी वगैरे घातली तर थोडेसे रील्स वगैरे पण झाली पाहिजे, म्हणून म्हटलं रील्स पण करून घेते. आणि बराच वेळ आहे, 12:30ला जाईल तिच्याकडे मी. तर माझ्याकडे 1.5 तास आहे आणि कामं सगळी झाली आहेत, त्यामुळे मी आता शांत आणि निवांत आहे. आणि मेहंदी बघा छान अशी रंगली आहे माझी मेहंदी, साडीला मॅच करते. कशी वाटते माझी मेहंदी नक्की सांगा. तर मेहंदी ना काढायला जेव्हा बसले मी, रोहिणीतला झोपवलं 9:30ला आणि मेहंदी काढायला बसले. तर अर्धी झाली माझी. आणि रोहिणीतचा जो खोकला आहे हे नेहमीचंच आहे, त्याचं अधूनमधून असं चालतं. तो दिवसभर एकदम छान असतो, त्याला काही नसतं. आणि रात्री झोपला की कधीतरी असं असतं की त्याला खोकला सुरू होतो आणि मग आपल्याला मग जागावं लागतं 12 वाजेपर्यंत. त्याचं असंच चालतं आणि मग नंतर छान झोपतो. तो 1-1.5 तास असतो त्याचा खोकला वगैरे जो असतो ना तो सुरू असतो. तर मी अर्धी मेहंदी काढली आणि त्याला खोकला सुरू झाला. मग त्याला जवळ घ्यावं लागतं, त्याला जरा असं झोप तसं झोप असं सांगावं लागतं. आणि त्या खोकल्यात ना त्याला कफ पण झाले होते. दूध वगैरे पीत होता कदाचित, त्यामुळं त्याला कफ पण झाले होते. तर त्याला थोडीशी उलटी पण झाली आणि मी मेहंदी काढली होती. तर असं सगळं झालं बराच वेळ. मग ते सगळं क्लीन केलं, आवरलं, त्याला परत झोपवलं. आणि मग जी अर्धी मेहंदी जी राहिली होती, आणि लकीली इथं काढलेली नव्हती मी, खालच्या साईडचीच झालेली होती, त्यामुळे मग ठीक आहे. तर मग परत काढायला बसले आणि असं करता करता मला 11-12 वाजले रात्री मेहंदी काढता. तर म्हणून मी ना सध्या असं काढलं जात नाही. विचार असतो मेहंदी वगैरे काढायचा, पण होत नाही. पण म्हटलं चला, त्या दिवशी दुकानात गेले होते, ब्लाऊजला लेस लावायची होती म्हणून, तर घेऊन आली होती सोबत. आणि दिवसभरात विचार केला काढू, पण असं असताना कामं असतात आपली सुरूच असतात, त्यामुळे पॉसिबल होत नाही. तर दिवसा काही काढणं झालं नाही, म्हणून रात्री काढायला घेतली की रोहिणीत झोपला की त्यानंतर मग 1 तासात मेहंदी वगैरे होऊन जाईल. पण त्या रात्री पण रोहिणीतनं त्याचा कार्यक्रम जो होता तो सुरू केला. असो, तर अशी करत मेहंदी काढली आणि बऱ्याच दिवसांनी काढली होती. मला असं वाटतं वर्ष झाला असेल मला मेहंदी काढून, मी काढलेच नाही आहे. तर छान वाटतं, मला आवडते, मला फार आधीपासून आवडते. आणि मी लहान होती तेव्हापासूनच मेहंदी आपापलीच काढत होती. आधी असंच चित्रविचित्र काहीतरी फूल म्हणा, वाकडी तिकडी म्हणा, मेहंदी काढत होती. पण मी स्वतःच काढायची, मला हौस असायची काढायची. मी दुसऱ्याला सांगायची नाही काढायला. आणि असं करत मग थोडीशी का असेना, मला थोडीफार का असेना मेहंदी जमायला लागली, म्हणजे आपापली काढते मी. असो, चला आता बराच वेळ आहे माझ्याकडे, तर मी आता छान रील्स वगैरे बनवते आणि 12:30पर्यंत जाईल मी तिच्याकडे. आणि ना मला रील्सबद्दल पण बोलायचं होतं थोडं.
तेव्हा लक्षात आलं नाही. म्हटलं चला आता बोलूया. मी एक रील्स टाकली होती, मिनी व्लॉग टाकला होता. तो मला जमला नाही. प्रयत्न केला मी, कारण त्याच्यासाठी ना मोबाईल जसा पकडावा लागतो मी तसा पकडलेला नव्हता. तर त्यामुळे मी मिनी व्लॉग करण्याचा प्रयत्न केला. मला तो जमला नाही आणि मला असं वाटतं की मी कॉमेडी रील्स ज्या आहेत त्याच खूप छान करू शकते असं मला वाटलं. आणि मला त्याच्या कमेंट्स पण येतात कॉमेडी रील्स ज्या मी बनवते त्याच्यात छान आहेत असं म्हणून. तर मला असं वाटतं की मी तेच कंटिन्यू केलं पाहिजे, मिनी ब्लॉगच्या भानगडीत काय पडायला नको. म्हणून मग मी कॉमेडी रील्स वगैरे असंच बनवणार, मिनी व्लॉग बनवणार नाही. पुढे भविष्यात बघूया, जमलं तर तेव्हा बनवेल. पण आता मी ज्या कॉमेडी आहे, आणि मला छान पण वाटतं कॉमेडी रील्स बनवायला, मजा येते. एक स्वतःलाही एंटरटेन होतं आणि समोरच्यालाही एंटरटेन करता येतं आपल्याला. म्हणून मग मी जे मिनी व्लॉग आहेत ते काही बनवणार नाही, कॉमेडी रील्स जे आहेत तेच बनवणार. 1:30 वाजले होते आणि फोन आला होता की या म्हणून असं जेवायला. तर आवरलं म्हणजे तयारी वगैरे तर आधीच झालेली होती, कारण 11 वाजेपासूनच मी रिकामी होती आणि माझं सगळं आवरून झालेलं होतं 11 वाजतात. स्वयंपाक पण मी रोनीचा टिफिन बनवला. आज त्याला सकाळी ना पास्ता दिला होता मी छान असा. आणि मिस्टरांना मी दुधीची जी भाजी होती सुकी, अशी थोडीशी पातळ थोडीशी घट्ट अशी भाजी केलेली होती. त्यांना आवडते ती, म्हणून मग मी तीच बनवली. आणि मी आज जेवायला मैत्रिणीकडे होती म्हणून मग माझा छान असा बेत होता, कारण तिथे नक्कीच पुरणपोळी असणार. आणि मी तिथे वगैरे असा काही व्हिडिओ केला नाही. मैत्रिणीच्या इथे जेवण वगैरे करून आलो होतो आणि ह्या मैत्रिणी आहेत माझ्या विंगमधल्या. तर तिथं जेवण वगैरे झालं आणि मग घरी येत होतो. मग तेव्हा मी त्यांच्यासोबत थोडासा व्हिडिओ जो आहे तो बनवला. आणि ओटी देतात, तर ती ओटी होती आमच्या हातात, तर मग मी त्याचा पण व्हिडिओ बनवला होता. आणि इथे अगेन आमची जी कलरचा बॉक्स आहे तो ओपन झालेला आहे. आता तो रोजच ओपन होतोय, कारण रोहितला काही ना काही त्यातनं करायचंच असतं. काल त्याला क्रेयॉन्स हवे होते पेस्टल कलर, आणि आज त्याला होमवर्कच होता. त्याला आज शीट्स दिले, स्टुडंट पोर्टफोलिओ होता, तर त्याचे शीट्स दिलेले होते घरी. तर त्यावर ना त्याच्या दोन्ही हाताचे ठसे तिथं घ्यायचे होते, त्याच्यावर टाकायचे होते. आणि स्पेस इतकी छोटी होती, तर त्यामध्ये त्याचे हात कसे मावणार, म्हणून मग आम्ही आडव्या साईडला असे दोन्ही हाताचे ठसे जे आहेत ते उमटून घेतले. आणि मी बऱ्याच ठिकाणी ना स्वतःचाच आवाज देण्याचा प्रयत्न करत असते, पण मागे ना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की आमच्या बॅक साईडला कन्स्ट्रक्शनचं काम सुरू असतं आणि एवढा आवाज येतो त्या कन्स्ट्रक्शनचा, तर आपण काय बोलतो ना याचा पण कधी कधी प्रॉब्लेम होतो. आणि विंडो वगैरे थोडं का असे ना ओपन ठेवावंच लागतं, आणि ओपन ठेवलं की तिथला आवाज जो आहे तो खूप येतो. तर त्यामुळे जो स्वतःचा आवाज मी देण्याचा प्रयत्न करते तो आवाज कमी, आणि बाहेरचा आवाज जो असतो तो जास्त येतो. म्हणून मग मी त्या आधी व्हिडिओ चेक करते की माझा आवाज येतोय की नाही आला तर मग मला व्हॉइसच द्यावा लागतो. असो, तर इथं मी व्हॉइसच दिलेला आहे मागच्या. आणि तिथे ना ठक 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 काहीतरी ठोकतात. एक दिवस असा असतो की खूप जोराचा आवाज येत असतो, म्हणजे त्यांचं ठोकण्याचं काम चालू असतं. आणि एक दिवस असं असतं की मग त्यांचं असं साधं काम चालतं, तर मग तो एक दिवस बरा असतो. तर त्या दिवशी मी प्रयत्न करते स्वतःच बोलण्याचा, अदर वेळेस मी व्हॉइसच देणार. तर इथे रोनीच्या या ज्या बॉक्समध्ये ना ट्यूब कलर होते, तर मग म्हटलं चला ट्यूब कलरच वापरूया. आणि त्याने इथे ग्रीनच कलर घेतला. त्याला म्हटलं रेड घेतला असतं तर अजून छान दिसलं असतं, तर त्याने ग्रीन कलर घेतला होता. आणि दोन्ही हाताला त्याने ते लावलं, आणि आडव्या बाजूनं उभं पॉसिबल नव्हतं म्हणून आडव्या आम्ही ते दोन्ही हाताचे ठसे जे आहेत ते उमटून घेतले होते. आणि त्यानंतर ना तो ते बॉक्स घेऊन बसला आणि त्याचे रिकामे कामं चालू होते. मग म्हटलं चला आपणच त्याच्याबरोबर बसू आणि त्याला सांगू की ड्रॉइंगमध्ये काय काय असतं. तर आम्ही हे ना लहान असताना अशी ड्रॉइंग करायचो. म्हणजे मी 2री-3रीला असेल तेव्हा त्या चित्रकलेच्या पुस्तकात वहीमध्ये असं ड्रॉइंग असायचं. म्हणजे एका बाजूला त्यांनी सांगितलेलं असायचं आणि समोरच्या बाजूला आपल्याला ते चित्र तसं काढायचं असायचं लहान असताना. तर तसं आता यांना नाहीये, त्यामुळे त्याला कळत नाही. आणि त्यांना काय ना सब्जेक्ट देतात
की तुम्ही या या सब्जेक्टवर ड्रॉइंग करा. आणि रोनीतला असं मनानं काही येत नाही, त्याला बघून चित्र काढता येतं आणि मनानं सांगितलं तर मग तो असंच काहीतरी गिरवत असतो. तर मग इथं मी त्याला सांगत होते की अशी पण ड्रॉइंग काढतात व्हाईट क्रेयॉनने, ज्या पेजवर कलर करून ड्रॉइंग काढायची आणि त्यावर आपण वॉटर कलरने ते पेज असतं ते रंगवून घ्यायचं. तर त्यानंतर जे व्हाईट क्रेयॉनने आपण चित्र काढलेलं असतं तर ते छान दिसतं. तर असं आम्ही लहान असताना बरेच केले. किंवा ब्रश असतो आणि त्या ब्रशच्या साहाय्याने असं त्याच्यावर असं उडवायचं. म्हणजे बारीक बारीक शिंतळे जे असतात ना तसे त्या ब्रशने त्या पेजवर उडवायचे. तसंही केल्याने खूप छान असतं. तर इथं ब्रश आणि ट्यूब कलर होता तर मग मी तेच करत होते. आणि इथं त्याला पण करायचं होतं पण मग तो असं मध्येच डार्क मध्येच बारीक, ठीक आहे पहिलं त्याला जमत नाही वॉटर कलर वगैरे करायला, तर मग मी त्याला इथं शिकवत होते. आणि तुम्ही बघू शकता की मी आज गजरा लावलाय केसांना. जे फुलं होते ना माझ्याकडं ठेवलेले, तर त्या कळ्या ज्या होत्या ना खूप छान अशा होत्या आणि मला असं टाकून द्यावं वाटलं नाही. तर म्हटलं चला आपण त्याचा गजरा तयार करावा. तर मी कालच्याच दिवशी ना त्याचा जे फुलं मी तुम्हाला दाखवले होते की बाहेर तुळशी वृंदावनजवळ ठेवले होते, तर त्याच फुलांचा मी हा गजरा बनवला होता. पण ड्रेसवर कसा घालणार म्हणून मी त्याला पॅक करून फ्रीजमध्ये ठेवलेला होता. आणि आज साडी घातली होती, खरं मैत्रिणीकडे जायचं होतं पण माझ्या लक्षात राहिलं नाही सकाळी तो गजरा वगैरे घालायचा. आणि मी घरी आल्यावर म्हटलं चला आता आपण घातला तरी चालतंय. तर मग मी इथे छान असं आंबाळा बांधला आणि त्यावर तो गजरा जो होता तो घातला होता. गजरा घातल्याने जे आपलं लूक असतं ना चेंज होतं आणि मला गजरा आवडतो लावायला म्हणून मग मी तो लावला. आणि इथं रोणीची जी ड्रॉइंग होती ना ती पण बऱ्यापैकी झालेली होती. आणि हे बघा मी मोर काढला होता आणि आजूबाजूला स्टार काढले होते. हे असंच आम्हाला लहान असताना असायचं. प्रॉपर दिसत नाहीये पण ते मी त्याला सांगितलं. आणि तो कलर वॉटर कलर पण ठीकठाक होता. असो, तर ते असं ड्रॉइंग ज्या होत्या आणि त्याला बघून ना खूप छान वाटलं की मम्मी ते दिसतंय दिसतंय असो. तर त्यानंतर ना पार्सल आलं होतं अगेन. मी मागच्या वेळेला वॉलपेपर मागवले होते कपाटीसाठीचे. आणि हे वॉलपेपर मी भिंतीसाठी मागवलेत. मला हॉलची जी भिंत आहे ती वॉलपेपर लावायचा आहे. म्हणजे हे आत्ता नाही, गेल्या 2 वर्षापासून माझं होतं की लावूया लावूया. आम्ही जसं घरात राहायला आलो ना त्यानंतर कलरिंग वगैरे करून घेतलेली होती. पण रोनी त्यावेळेला खूप लहान होता आणि त्याने पूर्ण घराच्या भिंतीवर क्रेयॉनने पूर्ण भिंती ज्या होत्या त्या रंगवल्यात. अक्षरशः म्हणजे असं त्याचा हात पुरेल एवढं त्याने सगळ्या भिंती ज्या होत्या हॉल, बेडरूम, किचन, टॉयलेट बाथरूम जवळच्या त्या छोट्या छोट्या भिंती त्या सुद्धा त्याने सोडल्या नव्हत्या. त्याला क्रेयॉन सापडला त्यावेळेला आम्हाला असं लपवून ठेवायला लागायचं. पण तरी एखाद सापडला ना की मग झालीच भिंत रंगवली. आणि असं लक्ष नसलं की त्याचा कार्यक्रम सुरू असायचा. तर ज्या भिंती होत्या ना त्या खूप खराब दिसत होत्या. मी त्याला अक्षरशः घासणीने घासून काढल्या होत्या भिंती. धुवून काढलं, धुतल्या, पुसल्या, सगळं केलं. लाईट झाल्या त्या, पण थोड्याफार का असेना त्या दिसत होत्या. मग म्हटलं कलरिंग करणं आता सध्या तरी पॉसिबल नाहीये. कारण कलर करायचा म्हटलं तर पूर्ण घर कलर करून घ्यावं लागेल. आणि सध्या आताचा तो बजेट नाहीये आमचा की आम्ही कलर करून घेऊ शकतो. तर म्हटलं आपण वॉलपेपर तरी लावून बघूया कसं वाटतंय. म्हणून इथं मी जे फेदर असतात, पीस असतात तसं वॉलपेपर जो होता व्हाईटमध्ये तो मागवला होता. आणि मी पहिल्यांदा 3च रोल मागवले होते जेणेकरून पहिला ट्राय करूया की कसा येतोय आणि भिंतीवर लावल्यावर तो कसा दिसतोय. एका वॉलला लावून बघूया, छान वाटला तर नेक्स्ट टाइम अजून बाकीच्या भिंतींसाठी मागवूया. पण मी इथं 3च रोल मागवले होते आणि ही जी एवढी भिंत आहे ना आता त्या 3 रोलमध्ये ते तेवढंच झालं होतं. आणि खरं सांगते साडीमध्ये काम करायला फार अवघड होतं. आणि मी आज अक्षरशः दिवसभर साडीमध्येच होते, काढली नाही मी. आणि रोनीतलाही छान मजा वाटत होती, त्यालाही ते खालचे कागद वगैरे तोही मजा करत होता. आणि खरं तर मला समोरच्या भिंतीवर आधी ट्राय करायचं होतं. जी माझी ग्रीन कलरची करून घेतली ना तिथं मला आता तो ग्रीन कलर नकोय म्हणून तिथं करायचं होतं. पण 3 रोल जे आहेत ते तिथं पूर्ण पुरले नसते. 3 अर्धीच भिंत झाली असती आणि ती नेक्स्ट पुढचे जे रोल आहेत ते येतील तोपर्यंत मग ती अर्धी भिंत छान वाटली नसती. म्हणून म्हटलं चला ह्या भिंतीला लावून बघूया आणि आपल्याला आयडिया पण येईल कलर
कळेल पण की कसं करायचं आहे. आणि मला सजेस्ट करा की मला या म्हणजे कॉन्ट्रास्ट एक दुसरा कलर पण लावायचा आहे. तर एका भिंतीला मी दुसरा कलर लावणार आहे आणि बाकी भिंतींना जो आहे तो असा लावून घेणार आहे व्हाईटमध्ये. तर कोणता कलर लावायचा ना ते अजून सुचलं नाहीये. मी विचारात आहे की कोणता मॅच होईल, कसा वाटेल. बघूया पुढे जाऊन मिस्टरांना किंवा असं विचारेल. खरं तर हे निर्णय मीच घेत असते. त्यांना यातलं बाकी काही कळत नाही. ते मलाच सांगत असतात, "तू ठरव तुला कोणतं छान वाटतंय." त्यानुसार मी फक्त त्यांना दाखवते आणि ते म्हणतात, "ओके आहे." तर मग मी हे 3 होते ते मागवले होते. आणि आता खरं सांगते खूप छान वाटते भिंत वगैरे जी आहे ती पूर्ण रंगवून वगैरे. आणि आज इतकं हेवी जेवलेले होते, त्यामुळे हे काम करायला पण इतकं अवघड जात होतं ना. आज छान दाबून असं पुरणपोळी खाल्लेली होती आणि पुरणपोळीच्या जेवणानंतर काम करणं म्हणजे नको वाटतं. असं वाटतं बेडरूममध्ये जाऊन झोपावं. पण माझं असं आहे, की समोर जर काहीतरी आहे आणि आपण ते तसंच ठेवून झोपणं मला जमत नाही. काय माहिती नाही जमत. आणि घरात कोणती तरी वस्तू आली आहे आणि तिचा वापर कधी होईल याचं मी फार म्हणजे लगेच वापर झालाच पाहिजे असं आहे माझं. म्हणजे मला राहवत नाही ते तसंच ठेवून दिलेलं. आणि वॉलपेपर आलाय आणि तो ठेवून मी बेडरूममध्ये झोपले, शक्य नाही. मला ते लगेच कधी लावता येईल, कधी होईल असं होतं. आणि इथं बघा रोहितने ना त्याच्यामधला जो रोल होता त्याला कागद वगैरे चिटकून फ्लॅग तयार केला होता आणि मला म्हणत होता, "मम्मी बघ मी कसा फ्लॅग वगैरे तयार केलेला आहे." असो. तर रोल आल्या-आल्या मी लगेच बसता न टाईमपास करता लगेच रोल लावायला घेतले आणि तुम्ही बघू खूप छान असं वाटत होतं. म्हणजे मला तरी हे जे आहे ते खूप आवडलंय आणि मी बाकी भिंतींसाठी पण लगेच ऑर्डर करून घेणार आहे. मला हॉल जे आहे ते असं करून घ्यायचंय छान. आणि बऱ्याच ठिकाणी ना जे पी-ओ-पी असतं ना ते पूर्ण निघालंय. म्हणजे ही समोरची जी भिंत आहे जिथं वरती स्टिकर लावलंय त्याच्या खाली तिथे ना पूर्ण निघालंय. चेअर जी आहे त्याचं लागून पूर्ण पी-ओ-पीच निघालंय. मग म्हणून म्हटलं आता त्याला फिल करावं आणि त्याला वॉलपेपर लावावं म्हणजे भिंतींना काही होणार नाही. आणि हे बघा कसं वाटतंय हा लूक नक्की कमेंट करून सांगा मला, की हे जे लावलंय ते छान वाटतंय की नाही, की आधीचंच छान होतं. आणि वॉलपेपर लावता-लावता एवढा पसारा झाला होता. त्याची जी बॅक साईडला जे कागद असतात ते एवढे निघाले होते. पूर्ण घरामध्ये ते कागदच कागद झाले होते आणि सगळं झाडून वगैरे घेतलं. सगळं आवरून घेतलं. खूप पसारा झालेला होता आणि संध्याकाळ झाली होती. म्हणजे माझं 5:30लाच सगळं आवरून झालं होतं. हातपाय तोंड वगैरे धुतलं. बाकीचं सगळं आवरून झालं आणि मी देवाजवळचा जो दिवा होता ना, तो लवकर लावून देते मी. जसं आवरून झालं तसं लावून देते. पण तुळशीचा आणि दाराचा दिवा जो असतो तो मी 7 वाजताच्या आसपास लावत असते. तर इथं टीव्हीवर मी ना कालभैरवाष्टक जे असतं ते लावून देते. मी सकाळी पण लावते आणि संध्याकाळी पण लावून देत असते. आणि दाराला दिवा लावला, तुळशीला लावला. तुळशीचा दिवा काही राहत नाही, पण तरीही मी लावत असते. आता हा लावलाय खरा, पण तो जेव्हा मी अगरबत्ती लावायला गेले ना, तोपर्यंत तो दिवा विझलेला होता. असो, 2 मिनिटं का असेना तुळशीला दिवा लावला गेला. आणि धूप पण लावली होती, ती पण तसंच झालं, की ती पण बंद झाली. कपूर असतो तो कधी-कधी विझून जातो. विझलेला होता इथे आणि मग मी परत त्याला लावला आणि तो पेटला. आणि धूप लावल्यावर खरंच सांगते खूप छान असं वाटतं संध्याकाळच्या वेळेला घरामध्ये. तर असो, आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे वॉलपेपर लावलंय ते कसं वाटलं तुम्हाला ते पण नक्की सांगा. बाय.